रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत मी खूप चांगला आणि सुंदर असा फ्लॅट दाखवतोय, ज्याचं लोकेशनचा जर आपण विचार केला तर ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती लोढा प्रिवा नावाचं लोढा पॅराडाईज लोढा लक्झरी कॉम्प्लेक्सच्या शेजारी असणारं लोढा प्रिवा नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे 3च टावरचं एक कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सुंदर असा स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या चांगल्या सुविधा 5 स्टार ॲमेनिटीज टाईप तुम्हाला सुविधा मिळतील। आणि असा मोकळा ढाकळा व्ह्यू आहे आणि ही जी हवा आहे ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगली खेळती हवा आणि खूप चांगल्या पद्धतीनं उजेड ह्या फ्लॅटमध्ये 100% आहे। लोढा प्रिवामध्ये तसं जर बघितलं तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला जरा मिडल फ्लोअरला एक फ्लॅट आहे जो लोढा प्रिवामध्ये असणार आहे, ज्याचा कार्पेटच्या संदर्भातला जर आपण विचार केला तर जवळजवळ 810 कार्पेट असणारा हा 2 BHK फ्लॅट असणार आहे आणि याच्यात एक आपल्याला कार पार्किंगही मिळणार आहे। अशाच पद्धतीचा सोसायटी झालेला म्हणा, बँकेकडनं कोणत्या बँकेकडनं तुम्ही OCCC येऊन अप्रूव्ड झालेला आणि कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा जरी विचार केला तर अशा पद्धतीचा हा तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळणार आहे। तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट, याच्यात हवा खूप चांगली आहे कारण आत्ता दरवाजा तुम्ही बघू शकता किती आपटतोय। तर इथे जर आपण हा बघितला तर कंपासद्वारे जर आपण विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट जर बघितला आपण तर बाहेर जाताना हा फ्लॅट साऊथ वेस्ट दाखवला जातोय आणि समोर जर तुम्ही बघितलं तर एक फ्लॅट तुम्हाला समोर मिळतो। तसं बघितलं तर 2 फ्लॅट समोर मिळतील, ह्या साईडला 2 फ्लॅट अधिक तुम्ही जर बघितलं तर 2 ह्या साईडला 2 लिफ्ट अधिक ह्या साईडला एक असे 3 लिफ्ट असणार आहे। आणि याचा जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 7000 रुपीज मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा नक्की असणार आहे। आणि जर आपण ह्या साईडला आलो तर तुम्ही बघू शकता किती मोठा, किती प्रशस्त आणि किती चांगला तुम्हाला हॉल मिळतो, जो खूप असा प्रशस्त आहे। सोबत तुम्हाला एक LGची AC मिळेल आणि इकडनं जर बघितलं तर लोढा लक्झरी नावाचं प्रोजेक्ट तुम्हाला दिसतं, पण मध्ये कोणतीच बिल्डिंग नसल्या कारणानं तुमच्या घरामध्ये हवा मात्र खूप चांगल्या पद्धतीची ह्याच्यामध्ये नक्की येते, अशा पद्धतीची हवा येते। आणि जर समजा आपण ह्या साईडला जर इथे निघालो तर इथं तुम्हाला एक मंदिर तुम्ही लावू शकता, अशा पद्धतीची इथे जागा आहे। आणि त्याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तिथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं एक मोठं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथे नक्की मिळेल। आणि बाहेर आल्यानंतर जर आपण बघितलं तर ह्या साईडला तुमचं एक बेडरूम आहे, ज्या बेडरूमची साईज जरी बघितली तुम्हाला जाणवेल की ह्याची बेडरूमची साईज पण खूप मोठी आणि प्रशस्त आहे, अधिक LGची AC आणि प्लस जर तुम्ही बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला परत इथं पण एक खिडकी, ज्याच्यातनं तुम्हाला हवा मात्र या घरामध्ये प्रॉपर जाणवते। आणि ह्या साईडला जर आलं तर कपाट बनवण्यासाठी एक ऑलरेडी तुम्हाला जागा उपलब्ध नक्की मिळते। अशा पद्धतीचं हे बेडरूम होतं। आणि जस्ट ह्या बेडरूमच्या जर आपण ऑपोजिट साईडला जर आपण गेलो तर इथे आला तर तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार, असं सुंदर असं चांगलं किचन आहे, ज्याच्यात मॉड्युलर किंवा वरती सगळ्या पद्धतीनं बनवले, जिथं गॅसची पाईपलाईन आली आहे। आणि इथे जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी एक वेगळी गॅलरी प्रॉपर देण्यात आलेली आहे। आणि समजा किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला स्टोर रूमसाठी, म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचं मंदिर बनवू शकता किंवा तुमच्या डाळी किंवा सगळ्या गोष्टींचं स्टोरेज तुम्ही इथं प्रॉपरली बनवू शकता, जे स्टोरेज भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं मिळू शकतं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण शेवटच्या ह्या बेडरूममध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथपर्यंत अशी मोकळी जागा असते। त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्हाला असं मोठं कपाट सेट होईल, एवढी मोठी जागा परत तुम्हाला इथं अवेलेबल असेल। आणि त्याच्यानंतर हे तुमचं बेडरूम असेल, ज्याच्यात तुम्ही हवा, ऊन जर बघितलं तर संध्याकाळचं ऊन तुमच्या बेडरूममध्ये ऑलरेडी आलेलं आहे आणि हवा मात्र तुम्हाला ह्याच्यात पण चांगली मिळते, कारण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी क्रॉसमुळे असल्यामुळे तर बिल्डिंग समोर नसल्यामुळे तुम्हाला ह्याच्यात पण हवा चांगल्या पद्धतीची येते। आणि ह्याच बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं पण एक LGचा AC लागलेला आहे। हेही जरी उघडलं तर अजून जास्त हवा येईल, कारण की ही ईस्टला खिडकी असल्यामुळे तुम्हाला इकडली हवा आणि हे दोन्ही पास झाले तर जास्त हवा येते। त्याच्यानंतर परत इथे एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेटचं सुंदर आणि मोठ्या पद्धतीचं आहे, जे तुम्ही हेही वापरायला मोठं आणि चांगलं असणार आहे। अशा पद्धतीचं खरं तर हा 2 BHK फ्लॅट आहे। ह्या मालकाने आत्ता सांगताना आपल्याला 1,35,00,000 रुपये ह्या फ्लॅटची किंमत सांगितलेली आहे। 1,35 मध्ये फ्लॅट निगोशिएबल असणार आहे। जर कोणाला ह्या लोकेशनवरती अशा पद्धतीचं चांगल्या कॉम्प्लेक्सला जर राहायचं असेल तर हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे। जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल। आणि आम्ही रोज मेहनत करतोय, एकही दिवस खंड पडत नाही, अखंड सेवा चालू आहे। तर मला असं वाटते तुम्ही पण अखंड आमच्यावरती प्रेम करावं आणि सबस्क्रायबर जास्तीत जास्त करावं किंवा इन्स्टाला पण जास्तीत जास्त फॉलो करा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना, नवीन जुन्या लोकांना प्रार्थना करतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।